करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत सुरगड किल्ला करण्यासाठी. हा रोह्याजवळचा किल्ला आहे सुरगड किल्ला म्हणून. आता सध्या आपण बदलापूर स्टेशनला, इथून आपल्याला जायचं कर्जतला, आणि कर्जतवरून आपण एक इको केलेली आहे. अजून आपले मुंबईवरून मित्र येतात आहे बरेच, त्यासाठी थांबलो आपण बदलापूर स्टेशनला. तिकडनं ट्रेन पकडून जाणार आहे कर्जतला आणि तिकडनं सुरगडसाठी जाणार आहे. तर आता कर्जत स्टेशनला भेटूया आणि नंतर तिथं आपले सगळ्या मित्रांची ओळख करून देऊया आणि नंतर पुढं ट्रेकला सुरुवात करूया. फायनली आता आपण कर्जत स्टेशनला उभं आहे. तेव्हा या गाडीमध्ये आलो, खूप लेट गेला गाडीने. झालं ना कुठे आहे आता कर्जत स्टेशनच्या बाहेर आहे आणि आपल्या इकडं जायचं अंधार आहे. आता इकडे काही दिसत नाही. गाडी इकडे पुढं लावलेली इको त्याने तिथं. तर आता इकडं रात्रीचे 1 वाजलेत. कुत्रे वित्रे भुकायला लागली जाम. बघा ही गाडी आपली इको इथं. हां हां आता ट्रेक चालू झालेला आहे आपला सुरगडसाठी. इकडं खूप अंधार आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही. लाईट लाव नाही लाईट लाव उतरलं डायरेक्ट सुरगडच्या पायथ्याशी भेटू. सुरगडवाडी साईड वाडीमध्ये. सुरगडवाडी ना ती. हा सुरगडवाडी ना. खेरा सुरगड. तर मित्रांनो आता आपण आहे ना सुरगड वॉटरफॉल या स्पॉटला पोचलोय आणि इतका अंधार इतका आहे ना त्याच्यामुळे आपल्याला मतलब ज्या किल्ल्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो सापडत नाही. इथून पूर्ण झाडी आहे आणि बहुतेक मळलीला रस्ता नाही, त्याच्यामुळे काही समजत नाही. तर आता थोडंसं उजेडत तर आपल्याला वाट बघायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ट्रेक चालू करणार आहे. आत्ता 5 वाजलेत. अजून अर्धा 1 तास थांबलो ना तर उजेडेल आणि नंतर आपण ट्रेक चालू करू. कारण या ठिकाणी ना मॅपमध्ये या ठिकाणावरूनच दाखवते एंट्री. इकडनं जायला लागणार आपल्याला. तर थोडा वेळ गाडीत बसूया, थोड्या उजेडाची वाट बघूया आणि नंतर ट्रेक चालू करूया. हे बघा थंडीची इकडे सगळी तयारी करून आले. आत्ता आपण पोचले वैजनाथ गावामध्ये, ज्या ठिकाणावरून आपला ट्रेक स्टार्ट होतो आहे. इथून सुरगडचा आहे ना ट्रेक स्टार्ट होतो या गावामधून. तर आता बघा या गावात पोचले. अंधाराचे अजूनही फुल. आता आपण बेस विलेजला पोचलो. या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावला आहे आणि इकडं किल्ले सुरगडचे बघा माहिती या ठिकाणी. किल्ले सुरगड. तर आता इकडनं ट्रेक चालू होते. बघा ही पाठीमागे आहे ना हनुमानाचं मंदिर इथं. त्या मंदिराच्या थोडं पुढं आल्यावर हे बघा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे छोटासा सुरगड म्हणून. हे महाराजांचं इथं या ठिकाणी पुतळा लावलेला आहे. त्याच्या थोडंसं पुढं आहे ना इकडं बोर्ड आहे आणि इकडं बांध केला आहे. या गल्लीतून आपल्याला खाली जायचं आहे गडाकडे. हा रस्ता छोटासा आहे, दिसत नाही आणि एकदम स्लिपरी. हे बघा असा रस्ता आहे पूर्ण जंगलसारखा. सकाळचे वाजलेत 5:30 वाजता आपला ट्रेक चालू झाला आहे. कशी तयारी इकडे बॅटरी लावून हेड टॉर्च लावून आलाय. हार्डली एक 1 तासाचा ट्रेक आहे, परंतु अंधार असल्यामुळं वेळ लागू शकतो कारण रस्ते चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. हे बघा या ठिकाणी अजून एक पाटी लागलेली. हा हे बघा सगळा रस्ता आहे ना या निवडुंगाच्या ह्याच्यातून. चला आलो असं आहे निवडुंगाच्या ह्याच्यामध्ये. अंधार एकदम खतरनाक आहे आणि एकदम पायवाट असं वाटतं जंगलातून रस्ता चाललेला आहे. आता जर पाठीमागे तुम्ही बघितलं ना का काहीच दिसत नाही, एकदम अंधार आहे. लोंढे घेऊन गेला. हे बघा एक बंधारा लागला इकडनं. त्या बंधारा क्रॉस करून आपल्याला यायचं. पूर्ण पाण्याचं एकदम छोटीशी वाट आहे. हा बंधारा आहे.
त्याच्या बांधाऱ्यावरून आपल्याला चालत चालत इकडे यायचं. खतरनाक आहे रोड. तर आता पाण्याचा बंधारा क्रॉस करून आपण येणं पुढं आलो. थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्याची पाठी आहे. किल्ले सुरगड. इकडनं सरळ आपल्याला पुढे जायचं. तर अर्धा तास झाला आपला ट्रेक चालू करून. अजूनही अंधार आहे. 6 वाजले. 5:30ला चालू केला होता. आणि आपण आता एक अशा स्पॉटला पोचलो म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. आणि त्याच ठिकाणी ना किल्ल्याचा मॅप लावलेला आहे पूर्ण. हा किल्ल्यावर काय काय ते शिलालेख बघायचे. शिलालेख कुठे आहेत? भरपूर वरती काय काय पाहण्यासारखं. इकडे शिलालेख. हा मॅप आहे. कोण कोण सांगितलं नाही हां तुम्ही. तर आता मॅपच्या बरोबर पाठी उभं आहे आपण. इथं बघा आपल्या पाठी मॅप आहे आणि इकडनं आपला खरा चढणीचा ट्रेक चालू होता. आतापर्यंत नॉर्मल ट्रेक होता. आता थोडीशी चढण या ठिकाणावर आणि अर्धा तासात माझ्यामध्ये आपण किल्ल्याच्या वरती पोचू. अंधार आहे त्याच्यामुळे एवढं काय दिसत नाही स्पष्ट. पण रोड व्यवस्थित आहे, न चुकण्यासारखे. पाट्या लावल्यात सगळीकडे ऑलमोस्ट. तर मॅपपासून एक 15 मिनटं वरती चालू झालं. पण आता थोडं थोडं उजाडलं वरती. 6:15 झाले आणि आता खिंडीत पोचलं आहे का बघा. हे 2 ह्याच्या खिंडीतून आपल्याला वरती चढायचं. तर आता खिंडीत पोचलं आपण एक्झॅक्ट बरोबर वरती इकडे ना. आणि आपल्याला या खिंडीच्या बरोबर बाजूने वगैरे रस्सी लावलेली. या रस्सीला पकडून पुढे जायचं आहे. एकदम स्लिपरी पावसामुळे खतरनाक. इकडनं जायचा रस्ता आणि इकडनं असं वरती जायचं. इकडं इकडनं वरती इकडं वरती चढायचं आपल्याला. डेंजर. हा तर आता या वायरपला धरून वरती चढतो आपण. पूर्ण स्लिपरी जागा आहे. खतरनाक आहे. का पाठीमाग बघितलं पूर्ण दरी. आणि वरती आपल्याला वरती इकडे जायचंय टोकावरती. पावसाळ्यामध्ये खूपच हार्ड वाटतंय हा किल्ला. डेंजर. थ्रिल. अरे पोचले का? हा अवघड पॅच कंप्लीट झालाय. आता इकडनं शिड्या आहे. इकडनं शिड्या चालू होत्या वरती जायला. इकडं मित्रमंडळी वरती पोचलेत बऱ्यापैकी. हा जो किल्ला आहे ना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. किल्ला आकाराने जरी छोटा असला तरी खतरनाक आहे. म्हणजे थ्रिल एकदम किल्ल्यावर पाहण्यासारखं भरपूर आहे. आपण ॲक्च्युली रात्री चालू केल्यामुळे खाली एवढं काही बघता नाही आलं. परंतु आता उजाडले बऱ्यापैकी आणि जबरदस्त वाटते. आता खिंडीतून आपण वरती आलो ना. वरती आल्यानंतर हे बघा हे प्रवेशद्वारापाशी पोचलो आहे. हे बघा ही भिंत बांधल्यासारखी वाटते. आणि इकडनं छोटासा रस्ता पायऱ्या आहेत वरती. म्हणजे इथून किल्ल्यावर आपण एंट्री करतोय. दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये खिंडीतून आपण वरती चढलो आहे. हे बघा हे खाली पूर्ण दरी. इकडनं आपण वरती आलो दोन्ही खिंडीच्या मधून. ही खिंडीतलं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणावर आपण आता वरती चढतोय. एकदम छोटे छोटे पायऱ्या आहेत इकडे. म्हणजे पाय सुद्धा बसत नाही. क्रॉस पाय टाकायला लागतात. हां आता वरती पोचलोय आपण. एकदम छोटासा रस्ता आहे. तिकडनं आपण वरती किल्ल्यावरती एंट्री करतोय. आपण सकाळी चढल्यामुळे ना क्लायमेट एकदम भारी. थोडं थोडं पावसाचे थेंबही पडतात अंगावर. त्याच्यामुळे दम लागल्यासारखं काय वाटत नाही. हो खतरनाक. खिंडीत आता पोचलोय बघा. आणि आपल्याला पहिलेच अवशेष लागलेलं आहे किल्ल्यावर चढल्या हनुमानाचं मंदिर आणि किल्ल्याच्या माहितीचा फलक. हे बघा इकडं हनुमानाचं मूर्त आहे.
इकडे माहिती फलक. आणि याच ठिकाणी मॅप पण लावलेला आहे वरती काय काय पाण्यासारखे. तर आता हनुमानाचं दर्शन झालेलं आहे आपलं या ठिकाणी. बरोबर खिंडीमध्ये दोन्ही डोंगराच्या खिंडीमध्ये हनुमानाचं मंदिर आहे. तिकडनं आता आपण किल्ल्यावर चढतोय. तर पलीकडला जो डोंगर आहे ना त्याच्यावर पण एक बुरुज आहे, परंतु तो येताना पाहू कारण ते फक्त बुरुज आहे, बाकी दुसरं काय नाही. परंतु लेफ्ट साईडचा जो डोंगर आहे ना त्याच्यावर पूर्ण किल्ल्याचे स्ट्रक्चर आहे. ते पाहण्यासाठी आपण वरती जातोय पहिले तिकडं. ठिकठिकाणी भरपूर अशा पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या. हे बघा इकडनं आपल्याला वरती चढायचं. आता उजाडले बऱ्यापैकी, सगळं स्पष्ट दिसायला लागले. आता बॅटरीची गरज नाही, फक्त मध्ये आधी थोडं थोडं धुकं आहे, ते वरून खाली दिसत नाही व्यवस्थित. हे बघा खाली बघा इकडे हा, आणि बघा या दगडात कोरलेल्या पायऱ्या. ठिकाणी अशा ना भरपूर ठिकाणी अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. काही काही पडल्यात बऱ्यापैकी, काही काही आहेत व्यवस्थित. तर मित्रांनो फायनली आपण सुरगडावर पोचलेलो आहे. आणि गडावरचं पहिलं स्ट्रक्चर या ठिकाणी बघा, हा चौथरा दिसतोय. हां मंदिर आहे, शिवमंदिर आहे. इथे शिवलिंग आहे इथे आतमध्ये. हे शिवमंदिर आहे आणि पाठीमाग वाडा आहे वाटतं आपल्या. तर आता वाडा बघा, हे बघा हा वाडा आहे किल्ल्यावरील. थोडी झाडी उगली नाही इकडे त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं काही दिसत नाही कुठं काय असेल तर. परंतु जे मोठे मोठे स्ट्रक्चर ते दिसतात. सॉरी वाडा नाही, हा दारू कोठार आहे. हे बघा इकडे पाठी लावलेली त्याची, हे आहे दारू कोठार. किल्ल्यावरील दारू कोठार, ते पण तुटली पाटी त्याची पुठ्ठ्याची असल्यामुळं. हे दारू कोठार आहे किल्ल्यावरील, सुरगडावरील. किल्ला तसा आकाराने छोटा आहे, परंतु व्ह्यू मस्त आहे. सकाळी सकाळी जर लवकर तुम्ही वरती पोहोचले ना जबरदस्त आहे. अजूनही इकडं पुढं काहीतरी असणार आहे बऱ्यापैकी अवशेष, कारण खाली आपण जो मॅप बघितला त्यात बरेच मंदिर आहेत, तोफा आहेत, बुरुज आहेत. हे सर्व अवशेष पाहण्यासाठी. मंदिर तर आपल्याला या ठिकाणी दिसलं एक शिवमंदिर, परंतु आता इकडं सनराईज होतं ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबूया आणि नंतर किल्ला एक्सप्लोअर करूया. आणि आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आपले जे मित्र आहेत ट्रेकमध्ये त्यांची ओळख करून घेऊ थोड्या वेळात. थोडेसे बिझी आहेत सगळे तिकडे सनराईजसाठी. बघा इकडे. तर आता सनराईजला वेळ आहे आणि आपण थोडासा आता किल्ला एक्सप्लोअरच करून घेऊया पूर्ण. तर दारू कोठार आहे नाही या ठिकाणी बघा, हे दारू कोठार आहे ना त्याच्या सरळ पुढं जाऊन पाहूया पुढं काय. मला वाटते बहुतेक त्या कॉर्नरला बुरुज असणार आहे किल्ल्यावरचा. पूर्ण गवत आहे आणि या ठिकाणी कापले गवत म्हणजे कोणतरी काम केलं आहे दुर्ग संवर्धनाचं बहुतेक तरी, कारण एवढं मोकळं आहे आणि बाकी ठिकाणी सगळीकडे गवत आहे. तर आता पाहून येऊया तिकडे, चेक करूया अजून काय काय अवशेष पाहण्यासारखे ते. खरं दगडी सिंहासन वाटतंय, नाही वेगळं काहीतरी पण. हां एक काय आकार काही समजत नाही, सिंहासनासारखं वाटतं. हां पहिलं पुढं जाऊन बंद करते. तर आता पुढं चालत आलं तर आपल्याला ना लागलेले आहेत पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरील. तर 1 2 3 4 5 पंच पाण्याची टाकी आहे बघा. ही एक आहे, पाणी पिण्यासारखं नाही, पूर्ण ग्रीन आहे. ही दुसरी आहे, ही दुसरी, त्याच्यानंतर ही तिसरी, ही चौथी आणि त्या कॉर्नर एक पाचवी. पाचवी जवळून दाखवतो तुम्हाला. हां त्या टाकीतलं पाणी चांगलं आहे, बाकी हे सगळं ग्रीन आहे बघा. ही पाचवी टाकी, ही पाचवी टाकी. आणि या ठिकाणी पण अवशेष आहे तिकडं, परंतु आता आपण इकडनं आहे ना सनराईज पाहूया, थोडा मस्त वाटतं इकडनं. तर आता आपण आहे ना सुरगडाच्या वाड्यावर पोचलेलो, जो मेन मोठा वाडा आहे त्या ठिकाणी ना 3 तोफा ठेवलेल्या आहेत बघा. या तोफा आहेत
आणि 1 2 आणि पाठीमागं 3 आणि हा वाडा आहे पूर्ण. अवशेष भरपूर आहे किल्ल्यावरती. बघा वाडा मस्त मोठा वाटतोय. आपण जो एंडचा बुरुज आहे ना त्या ठिकाणी चाललेलो आहे. हा वाडा आपला बघून झाला. फक्त साईडने भिंती आहे छोट्या छोट्या आणि इकडं तोफा ठेवलेली आहे तिकडे 3. बाकी तर काय नाही. आता आपण पुढे जाऊया तोफांपाशी. का आता किल्ल्यावरती अजून एक अवशेष भेटले बघा. पूर्ण बांधकाम केलेली मोठी भिंत आहे बुरुजासारखी पूर्ण राऊंडमध्ये. इकडनं बहुतेक एंट्री असेल वरती. हा संरक्षण बुरुज. हां बुरुजाच्या आपण वर जाऊ शकतो सगळ्या अडचणी. हा बुरुज आहे. आता बुरुजावरती चढलो आपण. इकडनं बघा सगळ्या भागावर लक्ष ठेवतं तेव्हा. हे त्याचं बांधकाम. आणि हा किल्ला बराच मोठा आहे तरी अजून इकडं पण आहे पुढंपर्यंत. पहिलं तटबंदी ही दिसेल लास्ट. ही तटबंदी आहे परंतु किल्ला बघा जॉईंट आहे पूर्ण ना तिकडं. भरपूर मोठा परिसर वरती. सुरुवातीला एकदम छोटा वाटत होता. आपण आलो वरती चढल्यावर अजून मोठा आहे जबरदस्त. जायची वापस समजा. तिथून ना आलो. तर आता पिण्याच्या पाण्याच्या टाक्यापाशी बसलेलो आहे आपण. इकडे पण पिण्याला हे वाटत नाही ते कारण पूर्ण गावतानी खराब झाले. आणि हे बघा ही संरक्षक भिंत आहे. हाईट बघा तिची काय जबरदस्त वरपर्यंत एवढी 20-25 फूट तर वाटते. 25. इकडं बुरुज आहे. ह्या बुरुजावरती झेंडा दाखवतोय मॅपमध्ये. जो आपण मॅप काढलाय ना त्याच्यामध्ये इकडे झेंडा दाखवतो. आता वरती इथून तर दिसत नाही. बरं जाऊन पाहूया वरती झेंडा आहे का. किल्ले फोटो तर आता आपण आहे ना जो किल्ल्याचा सुरगड किल्ल्याचा शेवटचा बुरुज आहे त्या ठिकाणी पोहोचलोय. आता आपण बुरुजावरती उभं आहे. या ठिकाणी एक झेंडा असतो म्हणजे जो मॅपमध्ये आपण बघतो ना तो इकडे झेंडा आहे. परंतु आता सध्या तरी नाही. परंतु त्याची जर या ठिकाणी बघा खून बघितली ना ते बघा हे झेंड्याचा खाते आहे. या ठिकाणी झेंडा लावला होता परंतु आता सध्या तिथं नाही. तर ह्या किल्ल्याचा एंड आहे. एंडचा बुरुज आहे. आता परत आपण तिकडे पुढं जाणार आहे. 2-3 आपल्या वास्तू बघायच्या राहिल्यात शिलालेख वगैरे ते आता बघणार आहे. तर आता चला इकडनं निघूया. तर आता शेवटचा बुरुज आपण आहे ना पाठीमागं बघून आलेलो आहे आणि आता रिटर्न खाली उतरायला निघणार आहे थोड्या वेळात. परंतु पहिले आहे ना या ठिकाणी शिलालेख आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहेत आपण. हे बघा ते शिलालेख आहे. हो हे बघा ते हा शिलालेख आहे. उर्दू ते काय वर उर्दू आहे हे मराठी. उर्दू वाटते. हे बघ. हा हे हे खाली इथे हे मला संस्कृत वाटते ना. सुरगड याला. तर हा शिलालेख आहे ना या शिलालेखावरून आहे ना हा किल्ला शिलाहार राजाच्या काळात बांधला गेला असावा असा एक अंदाज बांधला जातो. कारण हे जे शिलालेख वगैरे ना ते त्या काळामध्ये जास्त काय बनवले जायचे. त्यामुळं ह्याचा इतिहास फार जुना आहे या किल्ल्याचा. म्हणजे खूप वर्षापासून हा किल्ला तयार केलेला आहे. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वतः या ठिकाणी आले होते या किल्ल्यावरती. त्यामुळे या किल्ल्याला जास्त महत्त्व आहे. हे बघा या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे इकडं. आणि इकडनं बघा आता सूर्य मस्त वरती आलेला आहे. आणि आपल्याला आता लवकर इकडनं पळायला लागेल कारण ना आपल्याला अजूनही बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. उतरताना नाही तर आपली दमछाक होईल सूर्यामुळे. ऊन वाढेल भरपूर. तर आता इकडनं आपला जो वाडा बघितला ना तोफ वगैरे त्या ठिकाणी चाललो आपण. आणि तिकडनं शौचकूप आहे पुढं ते दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून होणार आहे. तिथूनच गेलतो का. तर आता आपण परत पोहोचलो वाड्यापाशी. त्या ठिकाणी तोफा ठेवलेली आहे. हे बघा भली मोठी अशी ही तोफ आहे. ही एक आणखी समोरची तुटली ही पुढची. हे दारू गोळा भरायचं आहे ना. ट्रिगर आहे तो ट्रिगर. अरे बापरे हे अवशेष आजपर्यंत आपण कुठंच बघितलं नव्हतं. फर्स्ट टाइम बघतो या ठिकाणी. बघा ह्याच्यामध्ये बहुतेक दारू गोळा टाकायचा.
याच्यातून त्याच्यामध्ये ना हा डायरेक्ट त्याच्यात घुसणार मग. कसं काय तर त्याच्यात गोळा ठेवायचा हा तो उचलायचं हा. त्याच्या तोंडाला लावायचं मग तो आतमध्ये घुसणार डायरेक्ट. याच्यातून असं इकडे याच्यात डायरेक्ट न टाकता हां त्याच्यात टाकून फक्त याच तो फुलं तसं हिला तर तुम्ही पुढूनच भरायला लागणार. हिला पाठीमाग नाही दिलं जागा. मागूनच आहे मागून नाही पाठीमाग जागाच नाही. आहे ना ओपन आहे. हिला फक्त टाकायचं आणि तर हा एक नवीन प्रकार इथं बघायला भेटला आपल्याला. इथून वाच लावायची. हां तर आता इकडनं आपण चाललोय पुढे ते शौचकूप आहे ते पाहूया आणि नंतर आपण हा व्हिडिओ संपू या ठिकाणी. तर शौचकूप आपल्याला काय बघायला भेटले नाही कारण ते पाठीच गेलेत. तर आता आपण मॅप चेक केला या ठिकाणी नाही ते टाक्यांपाशी आपण आलो या पंच टाक्यांपाशी. परंतु इकडे वाटलं होतं आपल्याला स्ट्रक्चर इथले परंतु ते नाहीत. तर ते पाठीच गेलेत. तिकडे होते आपलं त्या शिलालेख बघितलं ना त्याच्या आजूबाजूला होते ते. आता आपल्याला कळलं. आता आपण इकडनं हा वरती पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे आपला. सगळं बघितलं आपण. खाली चढताना हनुमानाचं मंदिर बघितलं. त्याचबरोबर वरती जसं पायऱ्या चढून वरती आल्यानंतर दारुगोळा कोठार बघितलं. त्याच्या पुढं आल्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत. छोटे मोठे अवशेष आहेत बऱ्यापैकी. त्याच्या पुढे एक वाडा आहे. वाड्यापाशी दोन तोफ आहेत. त्याच्यानंतर पुढं तिकडे लास्टवाला बुरुज आहे. त्याच्या पहिले एक शिलालेख आहे. हे सगळं आपण एक्सप्लोर करून झाले. आता खाली एक आनसाई देवीचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण खाली चाललो आहे. किल्ला पूर्णवरती एक्सप्लोर करून झाला आहे आपलं बऱ्यापैकी. फक्त एक शौचकूप बघायचं राहिलं परंतु ते आता पाठी गेले भरपूर. आता तिकडे काय आपण जात नाही. आता इकडनं आपण खाली जातोय देवीच्या मंदिराकडे. तरी एवढं गवत असून वाट बरी सापडते एवढं नशीब. कापलं आहे कोणतरी. म्हणजे ती उन्हाळ्यात तशी भली मोठी वाट होत असते नॅशनल हायवे. तर आता आपण सुरगड उतरतोय. आपला पूर्ण वरती एक्सप्लोर करून झालाय आणि जो अवघड पॅच आहे तो खाली उतरतोय सध्या तरी. परंतु एक अर्ध्यामध्ये आल्यानंतर ना एक गुफा दिसते बघा वाघबेळसारखी. हे बघा ही गुफा जिकडनं पाणीवरून आहे ना जे पाणी येते ना ते इथे खाली पडते. तिकडनं नंतर असं या ठिकाणावरून खाली जाते. ते मोठी आहे भरपूर आतमध्ये बरे. आता इकडनं आपण आनसाई देवीच्या मंदिराकडे चाललेलो आहे. खाली जाऊ कारण आता भरपूर वेळ झाला आपल्याला ऊन पडायला लागल्यात. लवकरात लवकर इकडनं आपल्याला खाली जायचं कुठल्या परिस्थितीत. तर आता सुरगड आपण पूर्ण खाली उतरलो आहे आणि हे बघा मॅप कशी आलो आहे खाली. पायथ्याला जो मॅप आहे ना जिथून अवघड पॅच संपतो त्याच ठिकाणी हा मॅप लावला आहे. आणि त्याच्याबरोबर लेफ्ट साईडला इकडं मंदिर आहे आनसाई मातेचं. हे बघा त्याची पाटी लावलेली या ठिकाणी आणि बांध दाखवलेला आहे म्हणजे आपल्याला इकडं जायचं आहे. तर आता आपण आनसाई मंदिराकडे चाललो आहे. पाहूया इथून किती वेळ लागतो कारण मॅपमध्ये तर काही अंतर दिलेलं नाही फक्त दाखवले या साईडला आहे म्हणून. त्याचबरोबर इकडे मारुती राजाचं मंदिर आहे. आता पुढं आल्यावर पहाटे दिसायला लागलं मारुती शिल्प आहे. हां इकडनं बुरुजावरून यायची वाट आहे ना खाली. हे बघा ही जी वाट आली ना तो जो बुरुज होता ना पण शेवटी जो बुरुज गेला झेंडा लावायचा त्या ठिकाणावरून इकडे खाली उतरते. आता इकडनं पण मारुती राजाचं शिल्प आहे ते पाहणार आहे आणि आनसाई मातेचं मंदिर. हे दोन स्पॉट आपले बघायचे बाकीत म्हणजे पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आपला. मारुती राजाचं शिल्प. जय हनुमान. हे बघा ही पाठीमागे ना मारुती राजाचं शिल्प आहे. आता आनसाई देवी मातेचं मंदिराचं आपल्याला इकडं सरण आलो इकडे खाली तर तिकडे पुढं जायचं आहे. हां तर आता हनुमानरायाचं जे शिल्प तिकडनं आलो आणि आपण इकडनं खाली उतरून आलो होतो. तर आता आपल्याला इकडे पुढं जायचं आहे मंदिराकडं देवीच्या. रस्ते देतात आणि या झाडावरती एक पाटी लावलेली आहे देवीचं मंदिर. एक पुढे एक रस्ता जातो पण आपल्याला या साईडला राईट साईडला एक रस्ता येतो तिकडे जायचं आहे. हे बघा इथे एक छोटीशी तोफ इकडे सॉरी मंदिराकडे वाटतं तो पुढचा रोड आहे आणि हा रोड आहे तो तोफ इकडे. बघा तिथे लिहिले तोफ इकडे जाणारा रस्ता. तर तो बघून घेऊया पहिले आपण आणि नंतर मंदिराचं दर्शन घेऊया देवीचं. हां तर आता आपण पोचलो तोफेपाशी. दोन तोफ आहे. एक थोडीशी तुटलेल्या अवस्थेत आणि एक जबरदस्त मोठी आहे बघा ही. बघा ही मोठी तोफ आणि इथं एक तुटलेली. हेच मंदिर आहे आणि इकडंच मंदिर आहे. बहुतेक हेच देवीचं मंदिर आहे. आपण थोडंसं कन्फ्यूज झालो होतो परंतु हेच बघा हेच आनसाई देवीचं मंदिर. आनसाई
याला चौथरा वगैरे केलेला आहे इकडं. आणि ह्या तोप जबरदस्त आहे पाहण्यासारख्या, म्हणजे खतरनाक आहे. साईज बघूनच हे बघ जबरदस्त. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. सुरगड आपण मस्तपणे पूर्ण एक्सप्लोअर केला. आज आपल्या ट्रेकसाठी आपले 8 मेंबर होते टोटल. त्याच्यापैकी बरेच जण महाग राहिलेत. त्यातले 2 मेंबर आपल्याबरोबर, एक तर भूषण आणि पंकज. बाकीचे 5 मेंबर अजून पाठी, ते अजून खूप पाठी. तर आता आपण हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो, कारण आपल्याला अजून पुढचा प्रवास करायचा आहे भरपूर. आणि इकडनं निघतो आता. हे आपला लास्ट स्टॉप होता मंदिराचा. हे मंदिर आणि हे तोफा हे पाहून आपलं झालेलं आहे. आता आपण निघतो आहे परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.